बऱ्याच राजकारण्यांचा ना आवडता अधिकारी, कितीतरी अधिकारी ज्यांना चळाचळा कापतात, त्या तुकाराम मुंडेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार आहे का? अंजली दमानिया यांनी काय मागणी नेमकी केली आहे? बीड मध्ये जे हत्या प्रकरण चालू आहे, आका बोका आणि खोका, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी तुकाराम मुंडे नावाचा डॅशिंग अधिकारी बीड जिल्ह्याला येणार का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. सरकार बीड मध्ये तुकाराम मुंडेंची नियुक्ती करणार आहे का? अंजली दमानियांच्या मागणीनं खरं तर चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. बीडची गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे का? जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता त्या पट्ट्यातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तुकाराम मुंडे यांना मराठवाड्यात विजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावे. तुकाराम मुंडे हे एक सक्षम अधिकारी आहेत, असे दमानिया यांनी म्हटलंय. त्या मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांसोबत बोलत होत्या. यावेळी अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाची मागणी केली की तुकाराम मुंडे यांच्यासारखा सक्षम अधिकाऱ्याची मराठवाड्यात विजनल कमिशनर म्हणून नियुक्ती होणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जालना, बीड आणि परभणीसह मराठवाड्यात गुन्हेगारी प्रकरणं बरीच बाहेर येत आहेत. त्यामुळे आता बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असं चित्र पाहायला मिळणार आहे का? जालना, बीड, परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे. हा अधिकारी कोणाचंच न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा असला पाहिजे. त्यामुळे आता बीड सह मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची वेळ आली आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं बीड मध्ये तुकाराम मुंडे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असं सुद्धा दमानिया यांनी बोलताना सांगितलं. मात्र बीड मध्ये आता सध्याचं जे वातावरण पाहता धनंजय मुंडे, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर, त्याच बरोबर आता त्या पाठोपाठ प्रकाश सोळंके यांची सुद्धा कुठं ना कुठं तरी कार्यकर्त्यामुळे अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. आणि हे सगळे गुन्हेगारीचे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये घडतात. या सगळ्या गोष्टीला आळा बसावा यासाठी खमका अधिकारी बीड जिल्ह्याला पाहिजे. यासाठी तुकाराम मुंडे यांची बीड मध्ये खरं तर अधिकारी म्हणून नेमणूक हवी, अशा पद्धतीची मागणी अंजली दमानिया यांनी केल्याची पाहायला मिळते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंकडे सरकारनं बीडचा चार्ज द्यायला पाहिजे का? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.